भारतीय स्टेट बँकेची पहिली ॲन्युअल जनरल मीटिंग छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. 2025 ते 2028 या कार्यकाळासाठी आयोजित हे अधिवेशन शहरातील वंदे मातरम सभागृहात संपन्न झाले. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारतीय स्टेट बँकेची पहिली अॅन्युअल जनरल मीटिंग वंदे भारत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे डीएमडी HR राणा, महाराष्ट्र मंडळाचे CGM नंदकिशोर सिंग तसेच भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना फेडरेशन आणि आयबॉक्स संघटनेचे जनरल सेक्रेटरी रूपम रॉय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना महाराष्ट्र मंडळाचे महासचिव डॉ. सतीश टाके यांनी सांगितले की महाराष्ट्रातील भारतीय स्टेट बँकेची ही पहिली अॅन्युअल जनरल मीटिंग असून ती 2025 ते 28 या कार्यकाळासाठी आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनाचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणं आणि त्यावर तोडगा काढणे हा आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या अधिवेशनात फेडरेशन मार्फत अधिकाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. देशभरातून सुमारे 1500 कर्मचारी अधिवेशनाला उपस्थित होते. त्यामुळे हे पहिले अधिवेशन यशस्वी आणि शिस्तबद्धरित्या पार पडल्याचं त्यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर सतीश टाके, महासचिव, भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना महाराष्ट्र मंडळ. आज आमचं त्रैवार्षिक 2025 ते 28 या पिरियडमधील पहिलं अधिवेशन आज 24 जानेवारी 2026 रोजी शनिवार रोजी पार पडलं. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे DMD HR आदरणीय श्री राणा सर, महाराष्ट्र मंडळचे CGM श्री नंदकिशोर सिंग सर, तसेच भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना फेडरेशन आणि आयबॉक्स संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री रूपम रॉय, तसेच पूर्ण भारतवर्षातून सर्व मंडळाचे जनरल सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट उपस्थित होते. मला सांगायला खूप आनंद होतोय की या अधिवेशनासाठी भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटनेचे महाराष्ट्र मंडळामधून 1500-1500 लोक अधिकारी उपस्थित होते. हे अधिवेशन म्हणजे आमच्यासाठी एक सोहळा असतो. यामध्ये अधिकाऱ्यासमोरील प्रश्न, अधिकाऱ्यासमोरच्या अडचणी आणि अधिकाऱ्यांसाठी फेडरेशननं, असोसिएशननं आतापर्यंत केलेलं कार्य, या गोष्टीचा आम्ही मागोवा घेतो. तसेच दुपारनंतर सत्रामध्ये आम्ही आता आपल्यासमोर काय अडचणी आहेत, संघटनेसमोरच्या अडचणी, मेंबर समोरच्या अडचणी आणि त्या आपण कशा प्रकारे त्या शंकांचं निरासन करू शकतो, त्या प्रश्नांना आपण कशा प्रकारे उत्तरे देऊ शकतो, त्या प्रश्नांना आपण सामोरे कसं जाऊ शकतो, याचा आम्ही अभ्यास करतो. आणि लोकांकडनं खूप आनंद होतो आम्हाला की खूप साऱ्या अधिकारी, कॉमन मेंबर्सकडनं आम्हाला चांगले सजेशन येतात आणि आम्ही कमिटीद्वारे मग ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आज या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून एक शोभा आणलेली आहे. कार्यक्रम हा मेंबरसाठी असतो, तर मेंबरने येणं इथं आवश्यक आहे. आणि जे अपेक्षित होतं आणि ज्या मेंबरसाठी कार्यक्रम होता तेवढे म्हणजे हजारोच्या संख्येने मेंबर इथं उपस्थित झाले आणि हे हितगुज साधायला आम्हाला त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मी सर्व मेंबर्सचं अभिनंदन करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो.